ओ श्रीकृष्णाय दोष दीपकवरा विज्ञान लीला करा श्री दत्तार शिवशात्मरा श्री चक्रपाणी परा श्रीमद्वारावतीचरा प्रभुपरा निर्लेप जीवोधरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माय बाबा, काल मी तुम्हाला पूर्वी पंचकृष्ण आणि पंचनाम या तीन प्रकरणाची माहिती सांगितली। त्यामध्ये परमेश्वर कसे अवतरतात, परमेश्वर कसे आहेत हे पूर्वीमध्ये सांगितलेलं आहे। कोणते अवतरले ते 5 अवताराचे नाव श्रीकृष्ण स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या पंचकृष्णाची आपल्याला प्राप्ती कशी होईल हे पंचनामाच्या स्मरणानं त्याची प्राप्ती होईल असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलं आहे। आता ही परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आपल्यासाठी खुला झाला। कशी प्राप्ती करून घ्यायची, कारण ते म्हणले 5 गुणनामे त्रिकाळ आठवावी, 5वे नाम ते निरंतर स्मरावे। जो माणूस 5 गुणनामे त्रिकाळ आठवी आणि 5वे नाम निरंतर स्मरील त्याला माझ्या भट्टाचा देव तो श्री चक्रधर प्राप्त होईल। बाबा, परंतु हा झाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग। परंतु आता दुसरा मार्ग आहे तो म्हणजे देवता। तर किती आहेत देवता? 81,06,10 देवता आहेत। कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, शिवकुंड, शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप, चैतन्य। कर्मच्या देवता 13 कोटी, अष्टदेवींच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय सुगंधीच्या 9 कोटी, शिराब्दीच्या 6,00,000, अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य असे 81,06,10 देवता आहेत। तर ह्या देवता आपल्याला ह्या देवतेची प्राप्ती कशाने होईल? तर स्वामीनं आपल्याला त्या देवतेच्या प्राप्तीचे 2 मार्ग सांगितले, एक बहिर्याग आणि दुसरा अंतर्याग। तर आज आपण बहिर्यागाबद्दल माहिती मी तुम्हाला देतो। मायबाबो, 4 युग आहेत, कृत, त्रेत, द्वापार, कली असे 4 युग आहेत। तर कृत युग 32 लक्ष वर्ष चालतो, त्रेतायुग 16 लक्ष चालतो, द्वापार युग 8 लक्ष चालतो आणि कलियुग 4 लक्ष वर्ष चालतो। तर असे 4 युग आहेत। कृतयुगाचा धर्म आत्मोपास्ती आहे, त्रेताचा धर्म म्हणजे वैराग भक्ती आहे, द्वापरीचा धर्म याग म्हणजे यज्ञ आहे आणि कलियुगाचा धर्म तीर्थक्षेत्र व्रतदान आहे। मायबाबो, हे जे आत्मोपास्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, याग म्हणजे काय, तीर्थ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, व्रत म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, दान म्हणजे काय, मायबाबो ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी एका पुस्तकात करून ठेवलेली आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे ब्रह्मविद्येचे गमक। गमक म्हणजे गूढ। त्या गमकमध्ये तुम्हाला ब्रह्मविद्येचं जे गूढ आहे ते तुम्हाला समजून जाईल। तर इथं 5 बहिर्याग आहेत। तर आत्मोपास्ती, भक्ती, याग, तीर्थक्षेत्र व्रतदान आणि आगम हा 5वा बहिर्याग आहे। तर बाबा, हे सगळे बहिर्याग सारखे आहेत का? नाही। तर कोणते बहिर्याग कसा आहे मग? तो आत्मोपास्ती हा संचारी बहिर्याग आहे, नेत्राद्वारे संचार होत असतो त्याचा। आणि बाकीचे जे 4 बहिर्याग आहेत ते उपदेश रूप आहेत। तर उपदेश रूप म्हणजे कसे? ते तुमच्या घरी कोणी बी यावं आणि त्यानं म्हणा करा न हो आईवडिलाची सेवा, आणि मग तुम्ही आईवडिलाची सेवा म्हणजे भक्ती। म्हणजे आता बघा, मी त्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे, ते पाठ तुम्ही करायचे। फक्त 20 पानं पाठ जरी केले तर तुम्हाला हे सगळं म्हणजे 9 प्रकरणं समजू शकतात। मायबाप हो, 9 प्रकरणं तुम्हाला
राईट समजू शकतात. त्यामुळं तुम्ही ते पुस्तक, आणि ते पुस्तक काही फार महाग नाही, फक्त 50 रुपयाला आहे. ते पुस्तक जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला फक्त 20 पानं पाठ जरी केले तरी तुम्हाला 9 प्रकरणं जशाला तसे समजू शकतात. तर त्यामध्ये मी लिहिलं आहे आत्मोपास्ती म्हणजे काय. आत्मोपास्ती म्हणजे संलग्नाची उपासना. संलग्न कोण आहे? संलग्न हा चैतन्य मायाचा अंश आहे. तर तो जीवाला कुठं चिटकला? तो जीवाला तमामध्ये चिटकला. संलग्न आणि जीव तमामध्ये एकत्र झाले. तर जीवाचा विकास किती आहे? तर जीवाचा विकास 100 प्रमाण आहे, संलग्नाचा विकास 100 प्रमाण आहे. आणि ह्या दोघांवर मायानं 8 प्रक्रिया केल्या. विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी आणि लोटी, आणि अशा 8 प्रक्रिया केल्या. आणि मायबाबा हा जो संलग्न आहे हा चैतन्य मायाचा अंश आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं की अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. अंश म्हणजे संलग्न म्हणजे मायाचा अंश, आणि संपूर्ण म्हणजे चिजड माया, म्हणजे चिजड माया ही मायेची ब्रह्मांडस्थ आहे. हे सगळं मी तुम्हाला गमक पुस्तकामध्ये लिहून दिलेलं आहे. आणि मला याच्यावर तुम्ही संपर्क करा. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे, विनामूल्य ते म्हणून तुम्ही संपर्क करा. आणि मग तर अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती म्हणले. मग अंश कोण आहे? संलग्न. तर मायेची प्राप्ती कशानं होईल? संलग्नाच्या वेधानं म्हणजे आत्मोपास्तीनं. संलग्नाला 5 नाव आहेत: आत्मा, संलग्न, चैतन्यमायाचा अंश, विदेह आणि चैतन्य, असे 5 नाव आहेत. तर 5वा त्याचं नाव आहे म्हणून आत्मोपास्ती नाव ठेवलं त्याला. म्हणजे पहिल्या कृतयुगाचा जो बैराग आहे त्या बैराग्याला काय नाव ठेवलं? काय दिलं श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना नाव? त्याला आत्मोपास्ती हा नाव दिलं. आत्मा म्हणजे संलग्न आणि त्याची उपासना म्हणजे आत्मोपास्ती. तर हे सगळं मी त्या पुस्तकात लिहिले. तर आत्मोपास्ती, तर आत्मोपास्ती हा कसा बैराग आहे? तो संचारी बैराग आहे. तर त्याचा संचार कोण करते? मग ईश्वर, चिजड आणि विद्यावन करतात. तर कशाद्वारे करतात? तर दृष्टीद्वारे करतात. दृष्टीद्वारे करतात. आणि पुन्हा त्याची संचार झाल्यावर काय होते? तर तो संचार झाल्यावर त्याला संलग्न आणि संलग्नाचे मळ भेंडत्वाने प्रकाशतात, आणि आपला देह आणि आपल्या देहावर असलेले मळ प्रकाशतात. आणि हा संचार कोणला होतो? तो कर्मभूमीत असा होतो माणूस, त्यानं आत्मोपास्तीचा लेप जोडलेला पाहिजे. तो कर्मभूमीत पाहिजे, आत्मोपास्तीचा लेप जोडलेला पाहिजे. तो 12 वर्षाचा पाहिजे, कारण 12 वर्षाच्या नंतर कोणलाही तो संचार होऊ शकतो, आत नाही होऊ शकत. तो 12 वर्षाचा पाहिजे आणि देहाने युक्त पाहिजे. तो म्हणजे लंगडा पांगडा, म्हणजे हात तुटलेला, पाय तुटलेला, डोळा गमावलेला असा नसायला पाहिजे. कारण पिंडस्था पूर्ण आपल्या देहामध्ये असले पाहिजे, पिंड युक्त पाहिजे. त्यामुळं देहाने तो युक्त पाहिजे. आणि मग अशा माणसाला आत्मवस्थेचा संचार होत असतो. आणि संचार झाल्यावर काय होते? मग संचार झाल्यावर त्या जीवाला संलग्न आणि संलग्नाचे मळ भेंडत्वाने प्रकाशतात, आणि स्वतःचा देह आणि देहावर असलेले मळ देखील प्रकाशतात. आणि संलग्न प्रकाशल्यामुळे तो त्या संलग्नाची उपासना आयुष्यभर करतो, आणि मृत्यूनंतर त्याला चिजेड मायाची प्राप्ती होते. खलास मायबाबा, हा बैराग संपला इथं. कोणचा? आत्मोपास्ती हा बैराग. आता दुसरा बैराग आहे भक्ती. भक्ती म्हणजे काय? आई, वडील, गुरु किंवा मोठ्या भावाची सेवा करणे, म्हणजे आयुष्यभर सेवा करणे. हा बैराग कशाच राहायचा? या बैरागामध्ये जीवाला आई, वडील किंवा गुरु, मोठे भाऊ याची सेवा करावी लागते का आयुष्यभर, आणि मृत्यूनंतर त्याला सत्य कैलासोकून देवतेची प्राप्ती होते. आणि आता तिसरा बैराग आहे तो म्हणजे याग. याग हा बैराग कशाला चालायचा? याग हा द्वापारीचा बैराग आहे. तर तिथं 100 यज्ञ करावं लागतात, आणि 100 यज्ञ झाल्यानंतर जीवाला मृत्यू येतो, आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गदेवतेची प्राप्ती होते. बस हा झाला म्हणजे द्वापरीचा बैराग. आता कलियुगाचा बैराग कोणचा आहे? तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान. तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात, नदीत, पाण्यात देवतेचा विग्रह केलेला आहे त्या पाण्याला तीर्थ असे म्हणतात. हे सर्व मी त्या पुस्तकात लिहून दिलेलं आहे. तीर्थ असे म्हणतात. क्षेत्र म्हणजे देवताची मंदिरं, व्रत म्हणजे काय करणे? उपास म्हणजे एकादशी वगैरे सारखे व्रत करणे, आणि दान म्हणजे दान दे. तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान. तर तीर्थ किती आहेत मग? तर तीर्थ 3 आहेत. एक लोणारला आहे, तिथं विष्णूचा विग्रह केलेला आहे.
एक पैठणला आहे, तिथं ब्रह्मदेवाचा विग्रह किरडलेला आहे, आणि एक वाराणसीला आहे, तिथं महादेवाचा विग्रह किरडलेला आहे. असं माय बाबा. आता हा बैराग कसा आचरायचा, तर या बैरागामध्ये प्रथम तीर्थावर जायचं. लोणारला जा, पैठणला जा किंवा वाराणसीला जा, जे जवळ असेल तिथं जायचं आणि तिथं जाऊन स्नान करायचं. तिथं स्नान केल्यानंतर जवळच देवतेची मंदिरं असतात, त्या मंदिरात जायचं. मंदिरात जाऊन लिंगपूजा करायची आणि पूजा तिथंच काही दिवस राहायचं. व्रत करायचे, दान करायचे. मग घरी येऊन हा बैराग आयुष्यभर आचरायचा. उत्तम आचरला तर अंतराळ देवतेचं प्राप्त फळ होतं आहे, अंतराळीचं फळ होतं आहे, आणि मध्यम आचरला तर अष्टदेवनीचं फळ होतं आहे, आणि कनियस आचरला तर कर्मभूमी नावाच्या देवतेचं फळ होतं. हो, असे आपल्याला म्हणजे चैतन्य माया, सत्यकार्य श्रीकुंठ, स्वर्ग, अंतराळ, अष्टदेवनी आणि कर्मभूमी असे 6 फळं या 4 बैरागातून मिळू शकतात. 4 स्थानीच्या देवतेचे फळ आपल्याला मिळू शकतात. आता राहिला विश्वरूप, अष्टभैरव आणि शिराप्ती. तर या देवतेचे बैराग कोणचा आहे, तर या देवतेचा बैराग आहे आगम. तो आगमाचे 4 ग्रंथ आहेत, स्वच्छंद ललित, मंथन भैरव, आदी कादी असे 4 ग्रंथ आहेत. आणि हा बैराग कशा आचरायचं, मग हा बैरागामध्ये आपल्याला साधकाला या 4ही ग्रंथाचा अभ्यास आयुष्यभर करायचा आहे. उत्तम अभ्यास केला तर विश्वदेवतेची प्राप्ती होते, मध्यम अभ्यास केला तर अष्टभैरव देवतेची प्राप्ती होती, आणि कनियस अभ्यास केला तर शिराद्री देवतेची प्राप्ती होते. बाबा, अशाप्रमाणे 81,00,00,000 देवतेची प्राप्ती ह्या बैरागानं होते. बैराग म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे बैराग. तर याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही जर ते गमक नावाचं पुस्तक घेतलं, त्या गमक नावाच्या पुस्तकातून 20 पानं जरी पाठ केले तरी तुम्हाला हे सगळं ब्रह्मविद्येमध्ये काय गमक आहे आणि काय गूढ आहे ते गूढ तुम्हाला समजू शकतं. बाबा, ते गूढ समजून घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती तुमच्या चरणी करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.